नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलमध्ये. तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2026 यामध्ये आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान चाचणी. बघा, संच आहे बी आणि वेळ घेतला आपण 30 मिनिट. ओके, तर बघा यामध्ये जे प्रश्न असणार ते अतिसंभाव्य प्रश्न असणार, जे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून पडू शकणार याची खात्री आहे. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बघा, हा लेटेस्ट करंट अपडेट आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला जिल्हा दिलेला आहे नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, आणि धुळे आणि मुंबई. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन सी, धुळे. धुळे इथे स्थित 150 मेगावॉटचा हा नवीन प्रकल्प. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. सरकारने पैसा जास्त प्रमाणात छापल्याने पुढीलपैकी कोणती परिस्थिती निर्माण होते? बघा, सरकार जेव्हा चलन हे मोठ्या प्रमाणात छापते तर तेव्हा कुठल्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते याबाबत आपल्याला विचारणारा प्रश्न आहे. बघा, यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन आहे चलन घट, दुसरा चलन वाढ, आणि तिसरा ए आणि बी म्हणजे चलन वाढ आणि चलन घट दोन्हीही, आणि डी ऑप्शन वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी म्हणजे चलन वाढ. बघा, जेव्हा सरकार जास्त प्रमाणात पैसा छापते त्यामुळे आपल्याला कुठली परिस्थिती निर्माण होते ते म्हणजे चलनवाढ. ठीक आहे, पुढचा प्रश्न, राज्यपालाचे स्वविवेकाधिकार कोणत्या कलमात दिले आहे? बघा, राज्यपालाविषयी प्रश्न विचारलेला आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या म्हणजे कलमा. ठीक आहे, कलम 153, कलम 161, कलम 163, कलम 166. बघा, कलम आता यामधलं योग्य उत्तर काय राहणार? तर कलम सी म्हणजेच ऑप्शन सी 163. बघा, यामध्ये मंत्र्यांची नियुक्ती असते, म्हणजेच माहिती आहे का याच्यामध्ये कुठल्या प्रकारची संकल्पना दिली आहे आपल्याला? राज्यपालांना सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे, या प्रकारची आपल्याला संकल्पना दिली आहे 163 आणि आता इतर कलमा आपण माहिती करून घेऊ. बघा, 163 राज्यासाठी एक राज्यपाल असेल, 161 यामध्ये दयेचा अधिकार आहे, 163 स्वविवेकाधिकार आहे, आणि 166 बघा राज्याचा कारभार हा कोणाच्या नावाने चालेल? तर राज्यपालाच्या 166 कलमनुसार. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात नमूद करण्यात आलेले आहे? बघा, मूलभूत कर्तव्ये म्हणजे फंडामेंटल ड्युटी यांच्याबाबत आपल्याला हा केलेला प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन दिला आहे भाग 3, भाग 4, भाग 4A आणि भाग 5. बघा, अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो माहीत नसेल तरी जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला, ठीक आहे, तो आपला करेक्ट उत्तर 110% असू शकतो. अदरवाईज जेव्हा तुम्हाला माहीत असेल तर नो प्रॉब्लेम, बट जेव्हा तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला कन्सेप्ट वाईज जायचं असेल तर एक लक्षात घ्या, जिथे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते तो आपला उत्तर 100% असू शकते. ठीक आहे, तर बघा यामध्ये आपला योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन सी भाग 4A मध्ये. ठीक आहे, आता बघा हे केव्हा जोडण्यात आली? बघा, 1976 एक समितीच नेमण्यात आली होती, ती म्हणजे स्वर्णसिंग समिती. यांनी रेकमेंडेशन किती केल्या होत्या? तर 10 रेकमेंडेशन केल्या होत्या. ठीक आहे, त्यामधल्या किती घेतल्या आहे? 8 घेतलेल्या आहे, आणि 2 इतरत्र म्हणजे अशा एकूण 10 समाविष्ट करण्यात आल्या. 42वी घटना दुरुस्ती 1976. तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री कोण होते? तर इंदिरा गांधी. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलभूत कर्तव्यासंबंधित आणखी कुठली घटना दुरुस्ती संबंधित आहे? बघा, एक तर 42वी घटना दुरुस्ती जे की 1976 झालेली आहे, त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 झालेली आहे. आता बघा, 86वी घटना दुरुस्ती 2000 झालेली ही कशा संबंधित आहे? तर मूलभूत अधिकार याच्या संबंधित देखील आहे. कसं काय? तर बघा, 11K हे कलम नव्याने जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या प्रकारचं. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानात समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? बघा, ऑप्शन काय आहे? 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती आणि 52वी घटना दुरुस्ती. बघा, आपलं योग्य उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी. बघा, 42वी घटना दुरुस्ती आता लगेच मी सांगितलेलं आहे तुम्हाला 1976 झालेली आहे. त्यामध्ये समाजवादी हा शब्द समाविष्ट केलेला आहे. बघा, यामध्ये 3 शब्द समाविष्ट करण्यात आले होते, ते म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे, या प्रकारचे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 52वी घटना दुरुस्ती 1985 झालेली आहे. पक्षांतर बंदी संबंधित आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती आपण तेही देखील पाहिलेली आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 झालेली आहे. बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978 झालेली आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे 24वी घटना दुरुस्ती. आता बघा, 24वी घटना दुरुस्ती ही एकदम महत्त्वाची आहे. का बरं? तर बघा, 24व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे? तर मूलभूत जे अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स यांच्यासहित घटनेत कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? तर संसदला दिलेला आहे. आणि त्या घटना दुरुस्तीला मान्यता देणे हे कोणावर कंपल्सरी केलं आहे? तर ते म्हणजे राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती यासंबंधी ते 24वी घटना दुरुस्ती 1971 हे देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता बघूया पुढचा प्रश्न.
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? बघा एकदम सिंपल प्रश्न आहे, आपल्या सर्वांना माहीत असेल, ते म्हणजे 1 मे 1960 रोजी. बघा 1 नोव्हेंबर 1956 मध्ये काय स्थापन झालेलं आहे? तर मुंबई द्विभाषिक राज्य स्थापन झालं आहे आणि त्यांचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, त्याप्रमाणे. आणि एक लक्षात घ्या, हा जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आणि सिंपल आला तर लक्षात घ्या, यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कायदा कुठला होता? तर बघा बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960चा. ठीक आहे, 56चा येणार नाही, फक्त आणि फक्त 60चा आहे. हे देखील महत्त्वाची माहिती आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमात करण्यात आली आहे? बघा निवडणूक आयोगासंबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कलम कोणती आहे? 280, 324, 356 आणि 368. बघा यामधली कलम योग्य कलम राहणार 324. ठीक आहे, आता आपल्याला इतर कलम हे देखील पाहणे आहे. 280 वित्त आयोग. वित्त आयोग, आता कुठला वित्त आयोग स्थापन आहे? 16वा. याचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगडिया. ठीक आहे, हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दर 5 वर्षांनी कोण स्थापन करते? राष्ट्रपती. त्यानंतर 324 नुसार काय आहे? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, आता मला एक सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, नवीन जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आयुक्त नवीन नियुक्त झाले आहेत त्यांचं नाव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर 356 काय आहे? तर आणीबाणी संबंधित आहे, परंतु कोणती आणीबाणी? तर राज्यातील. ठीक आहे, राज्यातील आणीबाणी. त्यानंतर 368 कोणाकडून घेतला आपण? दक्षिण आफ्रिकेकडून. आणि कशा संबंधित आहे? घटनादुरुस्ती संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच ज्याला आपण कॅग म्हणतो, कंट्रोल ऑडिटर अँड जनरल, यांचा उल्लेख कोणत्या कलमात दिलेला आहे? बघा यांच्या संबंधित आपल्याला कलम विचारली आहे. यामध्ये ऑप्शन आहे कलम 148, कलम 143, कलम 153, कलम 165. बघा आपल्याला काय विचारलं आहे? कॅगच्या बाबतीत, आणि त्यासंबंधित आपल्याला इतर कलमा दिल्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन ए 148. बघा भारतीय संविधानामध्ये 148 ते 151 या दरम्यान आपल्याला कॅगचे कर्तव्य आणि अधिकार दिले जाते. ठीक आहे, त्याचप्रमाणे 143 हे यांच्या संबंधित आहे का? नाही. त्यानंतर 153, 165. आता हे आपल्याला केव्हा समजणार? तर हे आपल्याला तेव्हा समजणार जेव्हा आपल्याला इतर कलमांचं माहिती असेल. जसं की 165 कोण राहणार? महाधिवक्ता कोणाची स्थापना, कोणाचे महत्त्वाची गोष्ट आहे ते महाधिवक्ता. ठीक आहे, आणि हे महाधिवक्ता यांची नियुक्ती, यांची नेमणूक, यांचा पगार, यांचं कार्यकाळ हे कोणावर डिपेंड असते? ते म्हणजे राज्यपाल. त्याचप्रमाणे केंद्रात कोणावर असते? तर राष्ट्रपती. कोणाचं? तर महान्यायवादीचं. ठीक आहे, दोघंही एकसारखेच आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे फक्त केंद्र आणि राज्य हे लक्षात घ्या. त्यानंतर 153 आताच पाहिलं आपण, राज्यपाल या पदाची स्थापना किंवा राज्यपाल हे पद घटनेत नमूद आहे. ठीक आहे, या प्रकारचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम 143. बघा 143मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला हा कोण घेऊ शकतो? राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती घेऊ शकतो. ठीक आहे, कलम 143मध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. हरित क्रांतीचा मुख्य उद्देश कोणता होता? बघा ऑप्शन काय? एकदम सिंपल प्रश्न आहे हा. औद्योगिक उत्पादनात वाढ करणे, अन्नधान्य उत्पादनात वाढ करणे, निर्यातीत वाढ करणे, रोजगारात वाढ करणे. सिंपल गोष्ट आहे. ऑप्शन बी म्हणजेच अन्नधान्य उत्पादन. बघा हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला मानतो? MS स्वामीनाथन. ठीक आहे, MS स्वामीनाथन. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही क्रांती केव्हा घडून आली किंवा कुठल्या वर्षामध्ये घडून आली? बघा 1966 या दरम्यान घडून आलेली आहे. ठीक आहे, 1966 ते 70च्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी जो की तुम्हाला प्रश्न MPSC कंबाईन ग्रुप C मध्ये विचारून गेलेला आहे, या दरम्यान कुठले उत्पादनात सर्वात जास्त अधिक प्रमाण दर्शविले गेले आहे? बघा गहू हे सर्वात जास्त नमूद केले आहे. त्यानंतर तांदूळ. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची भारतातील अधिकृत संस्था कोणती आहे? बघा एकदम महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिला RBI, नीती आयोग, NSO आणि सेबी. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन सी सेबी, ऑप्शन सी NSO. ठीक आहे, आता बघा हे नेमकं काय आहे? तर NSS याची स्थापना झाली होती 1950 मध्ये. त्यानंतर NSSO याची पुनर्रचना या NSSची पुनर्रचना कधी झाली? 1970 मध्ये. त्यामध्ये काय जोडलं? तर O म्हणजेच ऑफिस. ठीक आहे, हे जोडले गेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी CSO. ठीक आहे, CSO याची स्थापना कधी आहे? 1954 मध्ये. आणि हे दोघंही मर्ज केव्हा करण्यात आले? तर 23 मार्च 2019 मध्ये मर्ज करण्यात आले. ठीक आहे, दोन्हीही आता काय केलं आहे? फक्त आणि फक्त NSO. ठीक आहे, या प्रकारचे. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुठल्या प्रकारे मोजले जाते? बघा राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे मोजले जाते? उत्पन्न आणि उत्पादन हे प्रमुख संकल्पना आहे. ठीक आहे, याप्रमाणे. पुढचा प्रश्न बघा.
DNA पूर्ण रूप काय? बघा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जाते. ठीक आहे. डी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, ऑप्शन एच. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघा व्हिटॅमिन डी. ठीक आहे, डी विचारलं आपल्याला. स्कर्वी, रिकेट्स, बेरीबेरी आणि ॲनिमिया. बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार ऑप्शन बी म्हणजे रिकेट्स. आता बघा आपल्याला ऑप्शन दिलेले जे आहे त्यांच्या बाबत आपण अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा करू, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये अगर अशा प्रकारचे प्रश्न आले तर आपला 1 मार्क जाता कामा नये. स्कर्वी व्हिटॅमिन सीमुळे होतो. ठीक आहे, आणि हा रोग व्हिटॅमिन सी नसलं तर काय होतो? तर हिरड्यातून रक्तप्रवाह होतो मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. बेरीबेरी व्हिटॅमिन बीमुळे होतो बेरीबेरी. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या ॲनिमिया व्हिटॅमिन B12मुळे होतो. ठीक आहे, व्हिटॅमिन B12मुळे होतो. आणि रिकेट्स हा डीमुळे होतो. ठीक आहे, मुर्दूस या प्रकारचा. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? ठीक आहे, वर्ष विचारला. 1962, 1969, 1972 आणि 1984. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन बी 1969, 15 ऑगस्ट. ठीक आहे, 15 ऑगस्ट 1969. ठीक आहे, मुख्यालय कुठं आहे? तर बेंगळूर. ठीक आहे, या ठिकाणी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणजेच कितवे? 11वे व्ही नारायण हे आहे. ठीक आहे, यांच्याबाबत अनेक वेळेस यांच्याबाबत प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे यांच्याबाबत जितकी होणार तितकी माहिती तुम्ही कलेक्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी कोणते आहे? आता बघा ऑप्शन काय आहे? मगर, कासव, गंगेतील डॉल्फिन आणि वेल. बघा तुम्हाला मी काय म्हटलं याच्या आधी, जेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रकारची माहिती नाही, बघा कुठलाही पेपर असो 2 प्रकारे सोडवले जाते. एक म्हणजे माहितीच्या आधारे, दुसरा म्हणजे तर्काच्या आधारे. आता बघा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं अगर माहीत नसेल, ठीक आहे, माहीत नसेलच, परंतु ऑप्शन अगर वाचले तुम्ही तर तुम्हाला ऑप्शनमध्ये अगर एक ऑप्शन असा दिला जातो तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिली राहते. ठीक आहे, तर हा ऑप्शन मे बी म्हणजे हा 60 to 70% एक करेक्ट आन्सर असायचे चान्सेस असते. बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला चान्स घ्यायला पाहिजे. म्हणजे अगर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सिच्युएशनमध्ये आठवण येत नसेल किंवा ते वाचलंच नसेल, या प्रकारे तुम्ही सिच्युएशन हँडल करू शकता. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गंगेतील डॉल्फिन. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? आता बघा ऑप्शन काय दिला आहे? तापी, त्यानंतर कृष्णा, गोदावरी आणि भीमा. बघा योग्य उत्तर होणार ऑप्शन सी. ठीक आहे, गोदावरी नदी. आता बघा याचं एकूण लांबी किती आहे गोदावरीची? तर एकूण लांबी आहे 1465. परंतु महाराष्ट्रात किती आहे? 668. ठीक आहे, महाराष्ट्रात एकूण भाग किती व्यापलेला आहे? तर 49%. हे देखील तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारू शकते. त्याचप्रमाणे भारतात एकूण किती भाग व्याप्त केलेला आहे? 10%. ठीक आहे, 10%. दक्षिण भारतातील हिला गंगा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर हिचं उगमस्थान आपल्याला विचारू शकते गोदावरीचं, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तापी नदी. आता बघा तापी नदी ही विशेष काय आहे? तर खचदरीतून वाहते. बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे खचदरीतून कुठली नदी वाहते? तर ती म्हणजे तापी, नर्मदा. ठीक आहे, या प्रकारची. आता बघा तापी नदी दिली आहे. तापी नदीचे विशेष काय आहे? तर ही माहिती आहे काय? सर्वात मोठी नदी आहे, सर्वात मोठी नदी. परंतु कशी नदी आहे? तर ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणजे कोणती? तर तापी नदी. बघा ही जाऊन अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, गोदावरी ही पूर्व दक्षिण वाहिनी नदी आहे, त्यामुळे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पंचायती राज व्यवस्था संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाल्या आहे? बघा पंचायत राज. ठीक आहे, या संबंधित विचारलेली आपल्याला घटनादुरुस्ती 42वी, 44वी, 73वी आणि 74वी. बघा 42वी घटनादुरुस्ती आपण पाहिलेली आहे, जे की 1976 झालेली आहे. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती पाहिली आहे आपण 1978 झालेली आहे. या संबंधित आपल्याला पंचायत राज दिसून येत नाही. ठीक आहे, संबंधच नाही आहे. परंतु 73 आणि 74 ही घटनादुरुस्ती 1992 झालेली आहे. आणि ही घटनादुरुस्ती पंचायत राज संबंधित आहे. आपण त्यामध्ये एक गोष्ट आहे, जे 73वी घटनादुरुस्ती आहे आणि 74वी घटनादुरुस्ती आहे, यामध्ये काय झालेलं आहे? 73वी घटनादुरुस्ती 1992. ठीक आहे, परिशिष्ट काय जोडलेले आहे? तर 11वे. आणि यामध्ये 74वी घटनादुरुस्ती कोणते परिशिष्ट जोडले आहे? 12वे. ठीक आहे, परिशिष्ट 12वे जोडले आहे. आणि यामध्ये काय भाग जोडलेला आहे? भाग 9. ठीक आहे, आणि इथे भाग 9A हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे सोबत. आता काय विचारलं आपल्याला? पंचायत राज. तर पंचायत राजसाठी माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 73वी घटनादुरुस्ती. आणि मग 74वी कशा संबंधित आहे? तर नगरपालिका, नगरपंचायत संबंधित आहे. ठीक आहे, हे गोष्ट तुम्ही नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न बघूया. अमेरिकेतील सिनेट सभागृहाचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? बघा अशाच प्रकारचा एक प्रश्न MPSC कंबाईन ग्रुप बी 2025 ज्याचा पेपर झाला होता 2026 त्यामध्ये विचारला गेला आहे. ठीक आहे, सिनेटचा. आता ॲक्च्युअलमध्ये सिनेट काय होतं तिथं? जसं आपल्या इकडे राज्यसभा आहे, ठीक आहे, त्याप्रमाणे तिथं सिनेट आहे. ठीक आहे, आता आपल्या इथचा राज्यसभेचा कार्यकाळ किती आहे? 6 वर्ष. ओके, तर त्याचप्रमाणे तिथे देखील 6 वर्ष आहे. ठीक आहे, या प्रकारचे.
मित्रांनो, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की तुम्हाला तलाठी भरती आणि ग्रुप सी, कंबाईन ग्रुप सी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्त्वाचा असून यामधले बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक दिली असेल, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.